आजचा जो बायोडाटा आहे तो एका कायदेशीर घटस्फोट असलेल्या मुलीचा आहे. मुलीला लग्नापासून कोणतंही अपत्य नाहीये. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच मुलगी ही सेपरेट झालेली आहे. त्यानंतर मुलीने हा घटस्फोट घेतलेला आहे. त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का कायदेशीर घटस्फोट असेल आणि तोही लग्नासाठी जर का एक घटस्फोटित मुलगी पाहत असेल, तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. फक्त एक विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका. आणि तुम्ही जर का अपेक्षित बघत असाल तर तुम्हाला हे स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. तुम्हाला वरती व्हिडिओ नंबर दिसत आहे, तो व्हिडिओ नंबर सांगा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणी करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1990. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलीचं शिक्षण MA BEd झालेलं असून सध्या मुलगी पुण्यामध्ये जॉब करत आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे. यांचं मूळचं गाव धाराशिव जिल्ह्यातील आहे, पण त्यांचं संपूर्ण कुटुंब गेली अनेक वर्ष झाली पुणे जिल्ह्यामध्ये सेटल आहे. तर यांची अशी अपेक्षा आहे की मुलाचं जे मूळचं गाव आहे ते धाराशिव किंवा सोलापूर या जिल्ह्यामधील असावं. त्या मुलगा हा घटस्फोटित किंवा विधुर असेल तरीही त्यांना चालेल. फक्त त्याही मुलाला लग्नापासून कोणतंही अपत्य नसावं आणि तो मुलगा हा उच्च शिक्षित असावा, वेल सेटल असावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो मुलगा हा पुण्यामध्ये स्थायिक असावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने आपल्या वधूवर केंद्राशी संपर्क करा. आणि अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल न विसरता फॉलो करा. धन्यवाद. जय शिवराय.